उद्घाटन प्रसंगी उपस्थित या राज्याचे मंत्री जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य श्री नामदार गिरीशजी महाजन साहेब, या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सदस्य श्री विवेक बिपिनदादा कोल्हे, माननीय आमदार आशुतोष दादा काळे, ज्यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे त्यांचे वंशज श्री सचिन भाऊ साठे, आपल्या कोपरगाव तालुक्यातील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्हे, या कोपरगाव नगर परिषदेचे प्रथम नागरिक माननीय श्री पराग संधान साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित कोपरगाव नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, आपल्या सर्व अण्णाभाऊ साठेंच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक बंधू, पत्रकार, छायाचित्रकार यांचं मी नगर परिषदेच्या वतीने स्वागत करतो। लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव नगर परिषदेच्या वतीने 2007 साली करण्यात आला होता। त्यानंतर 2013 साली या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी रविराज आर्ट क्रिएशन्स यांना 2013 साली कार्यादेश दिलेला होता। त्यानंतर विविध परवानग्या प्राप्त होऊन 2021 साली हा पुतळा या शहरामध्ये आणण्यात आला आणि 2022 साली या पुतळ्याचं चौथऱ्याचं बांधकाम पूर्ण होऊन अंदाजित 43 लाख रुपये खर्च करून हा पुतळा या शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी आणि अण्णाभाऊ साठेंची प्रेरणा कोपरगाव वासियांना देण्यासाठी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या भव्य दिव्य अशा पुतळ्याचं उद्घाटन आज आपण या ठिकाणी करत आहोत। हा पुतळा 7 फूट उंचीचा असून ब्रांज या धातूपासून बनवलेला आहे आणि हा निश्चितच आपल्या येणाऱ्या काळासाठी आपल्या कोपरगाव वासियांना प्रेरणा देणार आहे। तरी या ठिकाणी आलेल्या सर्वांचं मी नगर परिषदेच्या वतीने पुनश्च स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। परिषदेचे कर्मचारी, सर्व पत्रकार, अधिकारी व सगळ्यांचे मी प्रथमतः समाज बांधवांचे प्रथमतः मी स्वागत करतो। आज हा सोहळा नगरपालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, कारण माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी मातंग समाजाचा पहिला मेळावा कोपरगावमध्ये 1976 साली घेतला होता आणि त्यानंतर 1980 ला अण्णाभाऊ साठे यांचा सर्वात पहिला पुतळा बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्या सर्वांच्या समाज बांधवांशी चर्चा करून अण्णाभाऊचा फोटो मिळवून त्यानंतर साहेबांनी नाशिकचे लोंढे मंत्री यांच्याकडून आधारकृती पुतळा करून घेतला व त्यानंतर कालांतराने आमच्या भगिनी सौ नगराध्यक्ष सुरेखाताई राक्षे यांच्या कार्यकाळात सर्व बांधवांनी व शंकररावजी कोल्हे साहेब व आदरणीय बिपिनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णकृती पुतळ्याचा निर्णय झाला। आज 14 वर्षानंतर या सर्व पुतळ्याचं लोकार्पण आपण नामदार गिरीशजी महाजन साहेब म्हणजे आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचे विश्वासू यांच्या आपल्या हस्ते आपण आज करत आहे। हा आम्हाला आनंदाचा विशेष क्षण आहे। त्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी होत्या, त्या सगळ्या पूर्ण करून आज हा आपण पुतळा लोकार्पण करत आहोत। अण्णाभाऊंचे विचार जपले, त्या जपण्यासाठी आणि लोककलेचे जतन होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा आमचा नगरपालिकेच्या दृष्टीने प्रयत्न आहे। महाजन साहेबांना मी थोडीशी विनंती करू शकतो की आता जो सिंहस्थ होतोय, जो नाशिक गोदावरी नदीच्या कडेला, ज्याच्या आपण अध्यक्ष आहात आणि आत्ताच आपण पालकमंत्री झाले, तर आम्ही आदरणीय स्नेहलताताई कोल्हे व विधान परिषदेचे आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नदी संवर्धन, त्याचप्रमाणे नदीच्या कडेने रिटेनिंग वॉल असेल, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन, शहरातील उद्यान विकास याकरिता आम्ही निधीची मागणी केली आहे। त्याचप्रमाणे कोपरगावातील घाट सुशोभीकरण, नदीमध्ये स्नानाची व्यवस्था करणे, खडकी ते गोदावरी, दरवर्षी गोदावरी नदीला पूर आल्यामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांचं नुकसान होतं आणि शहराची हानी होती। याकरिता रिटेनिंग वॉल, जॉगिंग ट्रॅकसाठी आम्ही मागणी केलेली आहे। आपण सकारात्मक प्रतिसाद दिलेलाच आहे, परंतु आम्हाला या सगळ्या कामांकरिता आपण जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्या। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। आज या ठिकाणी आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आपल्या शहरामध्ये
शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ब्रॉन्झ धातूचा 7 फूट उंच पूर्णकृती पुतळा किंवा स्मारक याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडतो. ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा या ठिकाणी पार पडला असे आपल्या राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीजी महाजन साहेब, या निमित्ताने उपस्थित असलेले खासदार वाकचौरे साहेब, संजीवनी उद्योग समाजचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, विधान परिषदेचे सदस्य विवेकजी कोल्हे, आपले नगर परिषदेचे अध्यक्ष परागजी संधान, मुख्याधिकारी अजितजी निकत, उपस्थित सर्व नगरसेवक आणि ज्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये या ठिकाणी या पुतळ्याचं लोकार्पण किंवा अनावरण झालं असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन भाऊ साठे या ठिकाणी आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम सचिन भाऊ साठेंचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. तसेच आपले महाजन साहेब यांचे आभार व्यक्त करतो का त्यांनी आज हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी करण्यासाठी वेळ दिला. खरं म्हणजे हा फक्त डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नसून किंवा स्मारक नसून ज्या ज्या लोकांना आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे त्यांच्यासाठी हा प्रेरणा असलेला हा स्मारक आहे किंवा पुतळा आहे. आणि म्हणून याचं अनावरण होणं फार गरजेचं होतं. गेल्या अनेक वर्ष हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारला गेलेला आणि याचं अनावरण होण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. हे सर्व होत असताना या पूर्ण स्मारकाचा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, मागच्या काळामध्ये त्यावेळेचे मंत्री बाबूरावजी भास्कर असतील, बारसकर असतील, आपले आठवले साहेब असतील, यांच्या पुढाकाराने किंवा या सर्व लोकांनी मिळून या स्मारकाचं, पूर्वीच्या स्मारकाचं त्या ठिकाणी जागा निश्चित केली, स्मारक केलं. आणि त्यानंतर नगरपालिकेमध्ये त्यावेळेचे नगराध्यक्ष विजयरावजी वहाडणे साहेब असतील, यांच्या काळामध्ये तो पुतळा या ठिकाणी आणून, पूर्णाकृती पुतळा आणून या ठिकाणी आपल्याला बसवला. आणि त्यावेळेस पासून आतापर्यंत अनेक वेळेस मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी असल्यापासून मी प्रयत्न करत होतो आपल्याला स्मारकाचं लोकार्पण या ठिकाणी करायचं. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब असतील, अजितदादा असतील, एकदा तर सचिन भाऊ यांना पण त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. पण आता काय राजकारण झालं किंवा काय त्याच्यामध्ये झालं ते तेच सांगू शकतील. आणि असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी हाणून पाडण्यात आले. याच्यामध्ये हेतू माझा काहीच नव्हता. हे स्मारक सर्व समाजासाठी त्या ठिकाणी उघडं पाहिजे आणि म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न गेले अनेक दिवस मी केला. परंतु ठीक आहे, लेट झालं, पण आता महाजन साहेबांनी वेळ दिला आणि हे स्मारकाचं अनावरण त्या ठिकाणी झालेलं. मी या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये संघर्ष केला, उपोषण केलं, आंदोलन केलं, हे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा केला, अशा सगळ्या लोकांचे मी अभिनंदन करतो. मी केलेले प्रयत्न अतिशय प्रामाणिक होते, कारण माझा हेतू शुद्ध होता, स्वच्छ होता. हे स्मारक खुलं झालं पाहिजे, लोकांना त्याच्यामधून प्रेरणा मिळाली पाहिजे. जे विचार डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला आपल्या जीवनासाठी दिलेले आहे त्या विचारांची प्रेरणा घेऊन अनेक पुढे लोक घडले पाहिजे. आणि म्हणून हा पवित्र हेतू ठेवून हे स्मारकाचं अनावरण होण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, पण त्यावेळेस झाले नाही. आणि आता होत आहे, आपण सर्वांनी त्या गोष्टीचं लक्ष त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सर्वजण ते लक्षात घेऊन पुढचं आपलं जे काही
कार्य असेल त्या पद्धतीने आपण पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण शासन सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा महाजन साहेबांचे स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचं साधन नाहीये, कुणाचा तरी टाइमपास व्हावा म्हणून अण्णाभाऊंनी साहित्य लिहिलं नाही, तर हे अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्रत्येक शब्द हा माणसाचं दुखणं आहे. जे अण्णाभाऊंनी बघितलं, जे अनुभवलं, जे जे अण्णाभाऊंनी पाहिलं, त्या सगळ्या लोकांना अण्णाभाऊंनी साहित्याच्या माध्यमातून जगाच्या पुढे आणण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. अवघं 1.5 दिवस शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ साठे जर एवढं मोठं प्रचंड साहित्य लिहितात, तर हे भारतातलं प्रचंड मोठं उदाहरण आहे. हे मी म्हणत नाहीये, तर माननीय केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाईंनी पुण्याच्या सभेमध्ये सांगितलं की 1.5 दिवसाच्या शिक्षणावर एवढं कोण साहित्य लिहितंय. हे भारतातलं अण्णाभाऊ साठे म्हणजे एकमेव उदाहरण आहे. आणि बांधवांनो, हे गोष्ट लक्षात घ्या की वाटेगावच्या मातीमध्ये अण्णाभाऊंना शिकू दिलं नव्हतं. वाटेगावच्या मातीमध्ये अण्णाभाऊंचा धिक्कार केला गेला, पण अण्णाभाऊंनी शिक्षणाची कास सोडली नाही. ज्या ज्या माणसांना भेटले, ज्यांना ज्यांना बघितलं, त्या सगळ्यांना शिक्षक बनवलं. आणि आज असा एक दिवस येतोय की अण्णाभाऊ साठेंच्यावर प्रत्येक ठिकाणी विद्यापीठांमध्ये अभ्यासन केंद्र आहे आणि अण्णाभाऊवर PhD होत आहे. अशा या अण्णाभाऊ साठेंच्या दृष्टीतून आपल्याला सगळ्यांना माणूस म्हणून जगायचंय आणि अण्णाभाऊंचा विचार घेऊन पुढे जायचंय. माझ्याकडे खूप वेळ कमी आहे. पाऊसनं लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा सर्वांना जय लवजी. आता हालून उपयोग नाही, सगळे भिजलेले. किती पाऊस आला तरी आता पावसाचा आनंद घ्या आणि आजचा आनंद क्षणाचा, ज्याची अनेक वर्षांपासून आपण वाट पाहत होतो, त्या क्षणाचा देखील आपण सगळेजण एकदा आनंद घेऊया. ज्या ज्या लोकांनी यामध्ये संघर्ष केला असेल त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आजचाच तो दिवस आहे की त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं, म्हणूनच इतक्या दिवस खर तर त्यांनी अनेक वर्षाचा संघर्ष केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण आकृतीचा पुतळ्याचा लोकार्पणानिमित्ताने ज्यांनी अतिशय व्यस्त वेळेमध्ये ज्यांना संबंध महाराष्ट्र संकटमोचन असा म्हणून बघत, किंबहुना आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री, खरं तर आमच्या शेतकऱ्यांना कॅनलद्वारे आणि सारीद्वारे पाणी पाहिजे होतं, पण येतानाच पाऊस घेऊन जे आपल्यामध्ये आले असे गिरीशजी महाजन साहेब, त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज जो सोहळा होतो आहे याचा खरं आज तुम्ही आम्ही याचे करता धरता नसून 1976 साली अण्णाभाऊंच्या गेल्यानंतर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी सर्व समाज बांधवांना एकत्रित करून कोपरगाव नगरीमध्ये मोठा मेळावा घेतला. 1980 साली समाज बांधवांनी सांगितलं की साहेब, आपण पुतळा या ठिकाणी महाराष्ट्रात, राज्यात किंवा आता परदेशातही पुतळा बसवला गेलेला आहे, म्हणून देशामध्ये सर्वात पहिला अर्ध आकृती पुतळा आपण आपल्या ह्या कोपरगाव नगरीत बसावा. म्हणून 1980 साली ठरलं. भूमिपूजन नंतरच्या 80च्या दशकामध्ये झालं, परंतु त्याही पुतळ्याला अनेक वर्ष विरंगुळा किंवा दिरंगाई झाली आणि 1990-91च्या दशकामध्ये पहिला आपला भारतातील अर्धा आकृती पुतळा या ठिकाणी माझ्या माहितीनुसार बसवण्यात आला. त्यावेळेस देखील अण्णाभाऊंचा फोटो कुठून मिळवायचा, तर वाटेगाव असेल, नाशिक असेल, त्यांच्या आत्याकडा असेल, या ठिकाणी जाऊन त्यांचे सर्व सहकारी त्यावेळेस या सगळ्यांनी पुढाकार घेतला. त्या ठिकाणून तो फोटो आणला. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब त्याबरोबर होते आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्याचा छापा बनवून आपण कारखान्याच्या माध्यमातून जवळपास संजीवनी कारखान्याच्या माध्यमातून 75,000 ते 1 लाख रुपये त्या लोकवर्गणीमध्ये आपण दिली आणि त्यामधून अर्धा आकृती पुतळा पहिला आपण या ठिकाणी बसवण्यात आला. त्यानंतर त्या पुतळ्याचा छापा घेऊन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खरं तर पुतळे बसवण्यात आले. मी अधिकचा वेळ खरं घेणार नाही. आपल्यामध्ये ज्यांनी आता
त्यांचे वारस म्हणून सचिनजी साठे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने सरकारने अण्णाभाऊंच्या माध्यमातून त्यांचे विचार तळागाळात पोहोचवण्याकरता त्यांच्या नावाने संशोधन व प्रशिक्षण संस्था उभी केली आहे. त्याच्यासाठी लगभग 1 नाही 2 नाही 50 नाही 100 नाही जवळपास 332 कोटी रुपये या सरकारने त्या संस्थेसाठी दिलेले आहे. आणि म्हणून नाबार्ड अंतर्गत देखील अनेक कर्ज गाई म्हशी असे 2 कोटी साठी कर्ज उपलब्ध आहे. जेव्हा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब या ठिकाणी तमाशा मंडळाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र कलाकारांना प्रत्येकी 3,000 रुपये मानधन देण्याचं काम देखील स्वर्गीय कोल्हे साहेबांनी केलं. म्हणजे अण्णाभाऊंचे विचार तळागाळात पोहोचवण्याकरता तुम्ही आम्ही सर्वच अण्णाभाऊंचे विचारांचे वारसदार म्हणून आज आपण या ठिकाणी काम करतोय. पीडितांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी, तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी अण्णाभाऊंनी संबंध आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलं. 1.5 दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंचं साहित्य आता प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकवलं जातं. हीच त्यांच्या विचारांची खरी ताकद आहे आणि तीच आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायची आहे. खऱ्या अर्थाने आमच्या जेनझीनला जर कोणत्या महापुरुषांची गरज असेल तर खरे आपले हे सर्व होऊन गेलेले महापुरुषांचे विचार, महापुरुषांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेण्याची ही खरं काळाची गरज आहे. अनेक मिरवणुका, अनेक जयंत्या आपण त्या ठिकाणी जोरदार डीजे लावून करतो, त्या केल्याच पाहिजे. पण त्याचबरोबर या सर्व महापुरुषांचे विचार आपण यांना डोक्यावर न घेता यांचे डोक्यात विचार जर गेले तर निश्चितपणाने भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला या निमित्ताने देऊ वाटते. खऱ्या अर्थाने बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु ज्यावेळेस एकच किस्सा सांगतो. 1961 मध्ये इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून अण्णाभाऊ ज्यावेळेस रशियामध्ये 40 दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळेस अण्णाभाऊंना त्या ठिकाणी बार्निकोव नावाच्या व्यक्तीने विचारलं की अण्णाभाऊ उद्या काय पाहणार आहात, अण्णाभाऊ आपण उद्या काय पाहणार आहात. त्यावर अण्णाभाऊंनी उत्तर दिलं, प्रथम रशियातील माणसं मी पाहणार आहात, प्रथम रशियातील माणसं मी समजून घेणार आहात. म्हणजे माणसांमध्ये माणसांचे समस्या समजून त्या आपल्या लोककलेच्या माध्यमातून सरकारपर्यंत नेण्याचं काम संबंध आयुष्य अण्णाभाऊंनी केलं. म्हणून हा असा माणूस वेचणारा हा एक महापुरुष आपल्याला लाभला. निश्चितपणाने तो एका समाजाचा नसून समाजाचे भिंत फोडून समाजाच्या पलीकडं अण्णाभाऊंनी त्यांचे विचार दिले. पोवाड्याच्या माध्यमातून असेल, शिवाजी महाराजांना अभिवादन करून रशियामध्ये देखील त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी पोवाड्याच्या माध्यमातून अभिवादन करून केली होती. अनेक अभ्यासक त्यामध्ये अण्णाभाऊंच्या नंतर त्यावर अभ्यास करताय. 36हून अधिक व 100हून अधिक कथा त्या ठिकाणी अण्णाभाऊंनी केले. शिवाजी महाराज असतील, स्टॅलिनग्राडचा पोवाडा असतील, बर्लिनचा पोवाडा असेल, महाराष्ट्राची परंपरा असेल, माझी मैना गावाकडं राहिली अत्यंत प्रसिद्ध लावणीच्या माध्यमातून गिरणी कामगारांचा प्रश्न असेल, मुंबईच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी खरं तर हा प्रश्न मांडला. आणि ज्या पीडित शोषित वंचितांसाठी संबंध आयुष्य त्यांनी काम केलं त्याच धर्तीवर आमचं हे सरकार देखील काम करत आहे आणि त्याच विचारांनी आदरणीय गिरीश भाऊ महाजन देखील काम करतायत. त्यांचं पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. भाऊ तुम्ही देखील पीडित शोषित वंचितांचं खरं तर काम करताय. म्हणून हे निमित्त मी घेतो की आपल्याकडेही मला मागण्या करण्या वाचून राहवलं नाही. आमच्याकडं अनेक कामं खरं तर गेल्या काही दिवसांचे प्रलंबित आहे, परंतु विशेषतः गोदावरी नदीवरचा काठावरचा जो घाट आहे त्यासाठी आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं. रिटर्निंग वॉलमुळे आमच्या निम्म्या कोपरगावामध्ये जेव्हा पूर परिस्थिती होती तेव्हा निम्मा कोपरगाव आमचं पाण्याखाली जातं आणि निश्चितपणाने तुम्ही जर पुढाकार घेतला, रिटर्निंग वॉल बसवलं तर आमचा कोपरगाव पावसाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस गोदावरी नदीला पूर येतं त्यावेळेस पुराच्या विळख्यात येणार नाही. त्याचप्रमाणे पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून अधिक आमच्याकडं सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून पुंतांबा घाट असेल, ही त्याचप्रमाणे पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं ही अनेक वर्षांची आमची मागणी आहे भाऊ. आणि ही मोठी मागणी खरं तर ते विभाग तुमच्याकडे आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जर आपल्याला उदरनिर्वाह करायचा असेल तर जवळपास 80-90 TMC पाणी जे काय समुद्राला वाहून जातं ते पश्चिमेचं जाणारं पाणी पूर्वेकडे जर वळवलं तर निश्चितपणाने त्याच्यावर या गोदावरी खोऱ्यात आलं तर नाशिक नगर सहित मराठवाडा 40% महाराष्ट्राचं सिंचन त्याच्यावर आहे आणि त्याच्याने आमचे शेतकरी सुजलाम सुफलाम होतील.
आणि पर्यायी तळागाळातील लोकांना आपण या ठिकाणी सक्षम करण्याचं एक मोठं काम आपल्या या सरकारच्या माध्यमातून होईल. खरं तर कुंभमेळा येतोय भाऊ, आपण कुंभमेळ्याच्या माध्यमातून इथं खासदार साहेब आहे, आमदार साहेब आहे, आमच्या सगळ्यांच्याच वतीने आम्ही मागणी करतो की नाशिक त्र्यंबकेश्वर नंतर साधू संतांनी त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्याचं जे पाणी खाली वाहतं, अनेक भक्तांची भावना असते की पूर्वीच्या कुंभमेळा देखील आमच्या कोपरगावमध्ये असेल, सरलाबेट असेल किंवा पुंतंब्याच्या घाटावर असेल, या ठिकाणी ते स्नान करतात आणि एक नाशिक आणि त्र्यंबकला येणारे भाविक हे निश्चितपणाने कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीला येणार आहे. त्यामुळे आमचा हा रस्ता असेल, आमच्या रेल्वे स्टेशन असेल, याच्या सहित आमच्या घाटाचा प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावा ही आपल्याकडे विनंती करतो. कोपरगावकर तुम्ही सहमत असाल तर जोरदार टाळ्या वाजून त्या मला सहमती द्या. तुमच्या टाळ्यांवर ते निधी मंजूर करणार नाही, त्याच्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की तुमची मागणी भाऊंपर्यंत, भाऊंच्या माध्यमातून देवाभाऊंपर्यंत आपले जे प्रश्न आहे हे पोहोचवण्याचं काम आदरणीय भाऊ करत आलेले. नेहमीच आपल्याला कोपरगावला वेळोवेळी त्यांनी ताकद दिलेली आहे, त्याबद्दल पुनश्च एकदा मी भाऊंचा आभार व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना भाऊंना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे अधिकचा वेळ न घेता आपल्या मनोगत याच ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय लवोजी. धन्यवाद. धन्यवाद भैया साहेब. यानंतर मी विनंती करतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपले खासदार, लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोषजी काळे, आमदार आपले युवा नेते आमदार विवेक कोल्हे भैया, तुम्ही विवेक नावाने ओळखता की का भैया नावाने ओळखतात? भैया काळे, भैयाजी काळे, कोल्हे, गडबड होते. मला पूर्वी मी लहान होतो तेव्हा मला दोनच लोक आठवायचे, कोल्हे आणि काळे. मी लहान होतो त्यावेळेला आणि तुमचं कौतुक फार झालं सगळ्या 12-18. पण यांच्याकडे लग्न झालं की विहिरीमध्येच बर्फ टाकायचे वडील डायरेक्ट, आणि सरबत करायचं असं की साखर सुद्धा त्याच्यातच होतायचे वडीलवाल्यांनी. बरोबर आहे. आता साखर महाग झाली, पण आता मी काही बोलत नाही, आता काय काय चालू. पण अतिशय त्यांची महत्वाची भूमिका या सगळ्या पुतळ्यामध्ये आहे. आमचे बिपिन दादा कोल्हे नगराध्यक्ष, आमच्या नगर परिषदेचे या ठिकाणी सर्व नगरसेवक, सर्व उपस्थित त्या ठिकाणी पदाधिकारी, या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सचिन भाऊ साठे, ज्यांनी अतिशय आपल्या भाषणातून, ओजस्वी भाषणातून त्यांनी आपल्यासमोर अण्णाभाऊ साठेंचं कार्य या ठिकाणी मांडलं ते, आणि उपस्थित सर्व मान्यवर. आता वेळ कमी आहे, मलाही पुढे संभाजीनगरला बैठक आहे, पाऊसही येऊन गेलेला आहे. खरं म्हणजे पावसाने स्वागतच केलेलं आहे. आज हा दिवस कोपरगावसाठी अतिशय ऐतिहासिक आहे, सुवर्णाक्षरांनी कोरावा असाचा दिवस आहे. अतिशय रस्त्याच्या मध्यवर्ती भागामध्ये त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारला गेल्याबरोबर पडद्या काढल्याबरोबर पावसाला सुरुवात झाली. पावसाने अण्णाभाऊचं स्वागत, या पुतळ्याचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. विसरणार नाही. बऱ्याच दिवसाचा संघर्ष या पुतळ्याच्या मागचा आहे. सगळ्यांनी सांगितलं, या ठिकाणी काळ्यांनी सांगितलं, कोल्हेंनी सांगितलं, नगराध्यक्षही म्हणाले, आणि त्यांनी सांगितलं की बऱ्याच वर्षापासून हा पुतळा या ठिकाणी पूर्णाकृती व्हावा. तो ठराव झालेला होता, संघर्ष चाललेला होता. पूर्वी आदरणीय शंकरराव कोल्हे साहेब त्यांच्या प्रयत्नातून, नंतर त्यावेळेचे स्थानिक कोल्हे आमदार असतील, काळे असतील, आमदार असतील, त्यावेळेचे सगळ्यांनी प्रयत्न केले. पण मला वाटतं ते आपलं जे स्वप्न होतं ते आज या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. सुरुवातीला देशातला पहिला पहिला देशातला हा कोपरगावला या ठिकाणी बसलेला होता, आणि आता पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला याचा आनंद विशेष यासाठी आहे, मला अभिमानही आहे की या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी तुम्ही मला या ठिकाणी दिली, आणि म्हणून संयोजकांचे सर्वांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. आजचा नुसता पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नाही, मला असं वाटतं, तर एक मोठं काम आपल्या हातून या ठिकाणी झालेलं आहे. अण्णाभाऊचा पुतळा हा अनेक ठिकाणी बसलेला आहे.
माझ्या गावामध्ये तर आम्ही बसवतो आहोत. खूप सुंदर आम्ही त्या ठिकाणी प्रतिकृती तयार केलेली आहे. पण कोपरगावच्या पुतळ्याला विशेष महत्व आहे. हे महत्व यासाठी आहे की सर्वात पहिला पुतळा, पुन्हा उल्लेख करेल, पहिला पुतळा या ठिकाणी आपण बसवलेला आहोत. आणि त्यानंतर मग सगळीकडे प्रथा सुरू झाली, सगळीकडे पुतळे बसलेत. पण अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसणं हे किती क्रमप्राप्त होते त्यावेळेला, त्यावेळेच्या लोकांच्या लक्षात आलं होतं, नेत्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते. ते कशामुळे प्रसिद्ध आहे? ते साहित्यिक आहे. ते केवळ शाहीर नव्हते, ते केवळ कवी नव्हते, ते कष्टकऱ्याच्या वेदनेचा शब्द होते. समीक माणूस आहे, त्याचा ते बुलंद आवाज होते. अण्णाभाऊंनी कविता केल्या, पोवाडे केले, साहित्य लिहिलं. हे काही करमणूक म्हणून नाही केलं की टाइमपास म्हणून कुठेतरी वाचावं, विरंगुळा करावा यासाठी पोवाडे म्हटले नाही. तर त्यांनी आपल्या शब्दांमधून श्रमिक माणसाचा आवाज, कष्टकरी माणसाचा आवाज या ठिकाणी बुलंद केला. आणि म्हणून त्याला विशेष महत्व आहे. आपण या ठिकाणी सांगितलं, सचिन भाऊनी सांगितलं, भैयानी सांगितलं की 1.5 दिवसाचं शिक्षण, 1.5 दिवस फक्त शाळेमध्ये गेले, त्यानंतर कधी शाळेत गेले नाही. बहिणाबाई आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावच्या आहेत, त्या सुद्धा शाळेत गेल्या होत्या. त्यांना लिहिता येत नव्हतं, पण त्यांनी अस्सल खानदेशी गाणी अशी म्हटलेली की ती जगभर देशभर प्रसिद्ध झाली. आणि म्हणून शिक्षणाने माणूस मोठा होतो, निश्चित मोठा होतोच, पण शिक्षणाशिवाय सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो. हे अण्णाभाऊंनी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं आहे, समाजाला दाखवून दिलं आहे. आज नुसत्या देशभर नाही तर सर्व जगभर अण्णाभाऊ साठेंचे पुतळे, पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी. सचिन भाऊनी खरं सांगितलं की रशियामध्ये, बाहेर एवढ्या मोठ्या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बसवलेला आहे. म्हणजे किती मोठा नावलौकिक, किती मोठं कार्य त्यांचं असेल. म्हणजे माणूस उंचीने छोटा मोठा ठरत नाही, तो आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने तो किती मोठा आहे तो हे सिद्ध करतो. या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परिश्रम करावे लागतील, तुम्हाला कष्ट करावे लागतील, स्वाभिमानाने जगावं लागेल. ते जर तुम्ही केलं तर मला वाटतं आपली पुढची पिढी जी आहे ती कुठेतरी स्थिरस्थावर दिसेल. अन्यथा पुन्हा ती पिढी आपल्या मागच्या सगळ्या रेषा ओढत राहील. आणि म्हणून यासाठी आज या पुतळ्याचं अनावरण आपण या ठिकाणी नगरपालिकेने केलेलं आहे. मी खरं आपलं मनापासून अभिनंदन करेल या ठिकाणी. तिचे सुंदर असा पुतळा आणि इतक्या मध्यवर्ती भागामध्ये बसवला आहे की प्रत्येकाला त्यातून प्रेरणा घ्यावी वाटेल. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून आपल्या या ठिकाणी अभिनंदन करतो. भैया तुम्ही आहात, काळेसाहेब आहेत, आपले नगराध्यक्ष आहेत, खासदार साहेब आहेत, आपण सगळेजण या ठिकाणी आहात. आपण या ठिकाणी कार्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मदत केली आहे. ते सगळ्या पक्षभेद बाजूला ठेवून आपण एवढा मोठा सुंदर असा पुतळा अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याबद्दल आपल्याही मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. संयोजक आपले डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.